हँडल न धरणं काय आणि हे उचलून घेणं काय. एक छोटंसं टेम्पररी गोष्टीचा विचार न करता, म्हणजे आता हँडलनं आपल्याला उचलायला सोपं जातं हा विचार न करता आपल्याला नंतर ते अवघड किती जाणार आहे हे विचार आपण केला पाहिजे. असा रेडी झालाय तर खूप सुंदर वाटत आहे, खूप छान फ्लेअर आलाय. असे 2 प्रकारच्या लाइनिंग यूज केल्यात, म्हणजे माझ्याकडे कपडा एखादी गोष्ट आपल्या हाताने खराब झाली ना, आपल्याला ती चांगली करता आली पाहिजे. तर बघा माझ्यासोबत तसंच काहीतरी झालं होतं. मी एक 3-4 महिन्यापूर्वी माझी एक नवीनच साडी, मला वास्तुशांतीला गिफ्ट आलेली साडी, सेम तशा 2 साड्या माझ्याकडे होत्या. म्हणून म्हणलं आता ही तिसरी सेमच कशाला, म्हणजे साडीच म्हणून कशाला यूज करायचं त्या साडीचा, तर त्याचं आपण काहीतरी बनवूया. तर नवीन साडी मी त्याच्यासाठी लाइनिंग आणलं, त्यानंतर काही कॉटनचं लाइनिंग आणलं आणि खाली फ्लेअरसाठी दुसरं लाइनिंग आणलं, असं सगळं काही आणलं. ते ड्रेस कट केला, स्टिच केला, पण ते अर्धा स्टिच झाल्याच्या नंतर, म्हणजे समोरचा सगळा पार्ट तो स्टिच झाला होता, ते स्टिच झाल्याच्या नंतर मी थोडंसं ते लावून बघितल्यास मला व्यवस्थित वाटत नव्हतं. परत मी यांनाही विचारलं, यांनाही तितकं आवडलं नाही. तर मग माझा मूडच ऑफ झाला. ते तसाच ठेवून दिला. तर 4 महिन्यापासून ते ड्रेस तसाच पडून होता. परवा मग तिथला थोडासा पसारा आवरताना ते दिसलं. मी म्हणलं हे रिकामा पसारा पडून असण्यापेक्षा त्याचं काहीतरी करूया, नाही तर एक तर फेकून देऊया. मग पण तेवढी छान साडी, तेवढं स्टिच केलेलं फेकून द्या वाटतं का, तर नाही. मग काढलं, थोडंसं बघितलं, तर वाटलं की मग वरचा पार्ट वेगळा करूया आणि जो खालचा पार्ट होता तो वेगळा करूया. तर खालच्या फ्लेअरचा जो मी प्लेट्स पाडून खाली अनारकली टाईपमध्ये घेतलं होतं, त्याचं मी स्कर्ट म्हणून यूज केला. म्हणजे लेहंगावरनी कसं असतं साऊथ इंडियन, त्या टाईपमध्ये. आणि वरचा मग जो क्लॉथ होता त्यात खूप ॲडजस्ट करून मी ब्लाऊज बनवलं. तर बघा तो लेहंगा असा रेडी झालाय. तर खूप सुंदर वाटत आहे, खूप छान फ्लेअर आलाय. मी कधीतरी तुम्हाला वेअर पण करून दाखवेल. आणि आता मला याला ओढणी घ्यायची बिलकुल गरज नाही. माझ्याकडे गोल्डन कलरची आहे, ऑरेंज कलरची आहे. मी वेअर करून बघितलं, लावून बघितलं, तर एकदम मस्त वाटत आहे. तर कधी गोल्डनवर कधी ऑरेंजवर काहीतरी याचा यूज होऊन जाईल. तर बघा मस्त असं हे खालचं स्कर्ट रेडी झालंय. आणि इथं पण मी दोरीनं बांधायचं दिलेलं नाही. इथं जे हुक असतं ना, इथं लावून टाकलं की छान. मग इथं असे प्लेट्स किंवा असं गोळामोळा असंही वाटणार नाही, एकदम व्यवस्थित बसेल. आणि त्यानंतर मग जो माझा ड्रेसचा बॅक साईडचा पार्ट होता, त्यात मग मी मिडलमधून कट करून त्याचा नेक थोडासा मोठा करून बॅक पार्ट ब्लाऊजचा बनवला. आणि जे दुसरे तुकडे तुकडे होते त्यातून मग समोरचा पार्ट बनवला. तर बघा हे फ्रंट पार्ट आणि हे ब्लाऊज मी थोडं पॅडेड बनवले. आणि हा आहे बॅक पार्ट. तर तुम्हाला दाखवते, मी यात असे 2 प्रकारच्या लाइनिंग यूज केल्या. म्हणजे माझ्याकडे कपडा नव्हता, तर म्हणलं ॲडजस्ट करूया आता कशात तरी, आतमधून काय कोणतंही लावलं तर. आणि स्लीव्ज मी त्या ड्रेससाठी अगोदरच बनवल्या होत्या, तर मग स्लीव्ज लावल्या. पण आता मी त्या ड्रेसच्या हिशोबाने ह्या स्लीव्ज बनवल्या होत्या. आणि त्याच ब्लाऊजला लावायचं म्हणलं तर जमत नाही, शेप आपला थोडा इकडं तिकडं होतो, कारण ड्रेसच्या स्लीव्ज असतात ते छोट्या असतात. त्यामुळं हे स्लीव्ज तितक्या आवडल्या नाही मला. पण ठीक आहे, छान ड्रेस रेडी झालाय. तर चला, या साडीची आणि ड्रेसची अशी काहीशी स्टोरी होती. पण आता मला आज तुमच्यासोबत जे शेअर करायचं होतं, मग आता थंबनेलमध्ये जे तुम्ही बघितले त्या विषयावर आपण येऊया. तर आपलं कसं असतं ना, आपल्याला जे गरजेचं असतं किंवा जे कंपल्सरी असतं आपल्याला घ्यावं लागतंच, आपण त्यात हायगाई करतो किंवा रेट बघतो, कितीचं आहे, काय आहे, कोणत्या ॲपवर कितीला भेटतंय, असं चाललेलं असतं. आणि जे आपल्याला लागत नाही ते सहजच मागून टाकतो. माझ्या बाबतीत तर मॅक्झिमम होते. तर कितीतरी दिवसापासून मला फ्रीज कवर, वॉशिंग मशीनचं कवर, फ्रीजमधले मॅट, व्हेजिटेबल ठेवायला बॉक्सेस, असं बरंच काही घ्यायचं होतं. माझं प्रत्येक वेळेस असायचं, जाणं, सर्च करणं, बेस्ट सेलर बघणं, मग त्याचे रिव्ह्यू बघणं, मग कोणची प्रिंट आवडायची नाही, कोणत्याचा रेट जास्त वाटायचा, मग हेच ब्रँडचं दुसऱ्या ॲपवर जायचं, तिथं चेक करायचं, अशी सगळी गडबड. आणि त्यात मग ते ऑर्डर करायचं राहून जायचं. आणि कधी ऑर्डर करतोच म्हणलं ते आउट ऑफ स्टॉक राहायचं. तर असं काहीतरी, पण फायनली मी मागवलंय. तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग आता बघूया की मी काय काय मागवलंय आणि त्याची क्वालिटी पण कशी आहे. तर बघा, फ्लिपकार्टवरून मागवलंय मी हे सगळं. आधी मी फ्रीजमधले मॅट तुम्हाला दाखवते. आणि खरंच फ्रीजमध्ये मॅट असणं खूप गरजेचं आहे, कारण आपण काहीही ठेवतो. दूध ठेवलं, समजा दही ठेवलं, कोणती भाजी ठेवली, आणि
ते जर तिथं पडलं तर आपल्याला ते पूर्ण ग्लास क्लीन करावा लागतो आणि तेच जर कवर असलं आपण काढून त्याला छान पुसून ठेवू शकतो किंवा त्यालाच कपड्यानं पुसू शकतो, म्हणजे व्यवस्थित राहतं. आपला ग्लास परत परत आपल्याला क्लीन करायची गरज पडत नाही आणि ते तितकं खराबही होत नाही. तर त्यासाठी बघा मी असे कवर मागवले, हे मी 2 मागवले. तर याचं कवर निघलंय बघा, हे आणि हे. तर मला दोन्हीपैकी जे जास्त आवडेल ना मी ते ठेवेल. तर ह्या आहेत फ्रीज मधल्या मॅट. एक ट्रान्सपरंट मागवलेली आहे आणि एक थोडी प्रिंटेड आहे. मॅक्सिमम प्रिंटेडच होत्या, ट्रान्सपरंट बिलकुल नव्हत्या किंवा एका सिंगल कलर मध्ये नव्हतेच अवेलेबल. आणि मला जास्त फंकी वेगवेगळे कलर्स असं असलेलं आवडत नाही. जेवढं सिंपल आणि छान डिसेंट वाटतं मग तसं असलेलं, म्हणून मग मी हे प्लेन वाल्या मागवल्यात. म्हणलं चला एक प्रिंटेडही मागवून बघूया, म्हणजे ज्याची क्वालिटी छान आहे आपल्याला ते ठेवता येईल. तर याची तर क्वालिटी एक नंबर आहे. एक आपण फ्रीजमध्ये मॅट ठेवली तर ओळखायला पण येणार नाही की आपण मॅट टाकलेली आहे म्हणून. आणि याची थिकनेस पण तुम्ही बघू शकता. हे 110ला मला 4 मॅट आल्यात आणि क्वालिटी एकदम छान आहे, म्हणजे काही बघायचं काम नाही क्वालिटीचं. आपण रफ अँड टफ यूज करू शकतो. म्हणजे बेंड करूनही दाखवत आहे, तुम्ही बघू शकता. असं वाकवलं तरी तर फोल्ड केलं तरी काही होत नाही आहे याला. तर ह्या सुंदर मॅट आहेत, आवडल्या मला. आता आपण दुसऱ्या बघूया. तर हे बघा, ही मी काढली नाही, ती व्हाईट वाली ट्रान्सपरंट वाली मी काढून बघितली होती. तर बघा प्रिंटेड मध्ये ह्या अशावाल्या आल्यात. अशी प्रिंट आहे, सिंपल प्रिंट आहे, जास्त कलर वगैरे नाही आणि तितकी अशी बसबस पण नाही. छान वाटेल ही, पण याची थिकनेस तेवढी जास्त नाही जेवढी त्या मॅटची होती ट्रान्सपरंट वाल्या. ही थोडीशी अशी पतली आहे, याची थिकनेस तेवढी नाही. आणि ह्या पण 4 आल्यात. तर सेम रेट आहे, हे पण 110, ते पण 110लाच पडतात मला. तर हे अशा काहीशा आहेत. तर आता बघूया मग हे ठेवायचं का ते ठेवायचं, मी विचार नंतर करेल. चला आता आपण मॅट बघितल्या. आता हे फ्रीजचं कवर, जे फ्रीजच्या वर डस्ट होती वगैरे त्यासाठी मी हे कवर मागवले. तर हे बघू शकता तुम्ही, फ्रीजवर टाकण्यासाठी हे कवर मागवले मी. तर यात पण मी प्लेन मध्ये बघितलं तर नव्हते, प्रिंटेडच, मॅक्सिमम प्रिंटेड होते. पण खूपच सुंदर आहे हे, खूप सॉफ्ट आहे आणि वॉश केलं तरी याला काहीच होणार नाही. इथं मस्त साईडला असे पॉकेट्स दिलेले आहेत. असे पॉकेट्स आहेत, आपण काही चावी म्हणा काय आपलं जे ठेवू वाटेल ते तिथं ठेवू शकतो. इकडून असे 3 पॉकेट्स आले आणि इकडून 3. आणि मधली प्रिंट अशी आहे. तर असं आहे हे फ्रीजचं कवर. चला त्यानंतर आता असे बॉक्सेस मागवलेत मी काही व्हेजिटेबल ठेवायचे बॉक्सेस. हां, तर तुम्हाला ते फ्रीजच्या कवरचा रेट सांगायचा राहिला तर ते 240 रुपयाला मला ते कवर पडलंय. आणि 240चं मॅट, परत वरचं कवर आणि हँडलचं कवर एवढं पण येऊ लागलं तेवढ्यात. पण त्याची क्वालिटी काही तेवढी नव्हती आणि रिव्ह्यू मी बघितले तर रिव्ह्यू पण तेवढे काही खास नव्हते. म्हणून म्हणलं ही काही परत परत घ्यायची गोष्ट नाही किंवा आपण वर्षाला चेंज करतो असंही नाही. ते एकदा कम्प्लीट खराब झाल्याशिवाय आपण दुसरं घेत नाही. त्यासाठी म्हणलं व्यवस्थित आणि चांगलं, थोडे पैसे गेले तर गेले, चांगलंच घेतलेलं परवडतं म्हणून मी ते मागवलंय. थोडासा रेट जास्त आहे पण क्वालिटी तशीच आहे रेटच्या मानाने. आणि आता बघा हे बॉक्सेस मागवले मी. इतक्यात कसं होत होतं, काही भाजीपाला वगैरे ठेवायचा ना तर मग हे बॉक्स बघा, ते बॉक्स बघा, किंवा मॅक्झिमम मी आपले डेट्सचे बॉक्स येतात ना त्यात ठेवायचे. म्हणलं चला किती दिवस असंच ठेवायचं, असे बॉक्सेस मागवून घेऊया. आता मला ग्लासचे, आपलं काचेचे बॉक्स असतात ना ग्लासचे, ते खूप जास्त आवडतात. पण त्याचा रेट खूप जास्त आहे. म्हणलं चल आपलं आहे तोपर्यंत हे यावरच भागूया, कारण तेवढंही महाग परवडत नाही. म्हणून मग मी हे मागवले. मला वाटतं यात अर्धा किलो तर सहज बसूनच जाईल. म्हणजे भाजी वगैरे, मेथीची भाजी वगैरे आता आपण निवडूनच ठेवतो, कोथिंबीर वगैरे असं, तर असं लांबीला हे जास्त असल्यामुळं तर व्यवस्थित प्रॉपर बसल. तर छान
छान आहे, क्वालिटी पण तुम्ही बघू शकता मस्त आहे. आणि याचं कॅप तुम्हाला दाखवते. तर याचं कॅप असं आहे. आणि असं लांबीला जास्त आहे. या शेपमध्ये असल्यामुळे आपण साईडला किंवा एकावर एक असे बॉक्सेस ठेवू शकतो. फ्रीजमध्ये पण ना आपल्याला स्पेस खूप कमी लागेल हे ठेवायला. आणि खाली म्हणजे व्हेजिटेबल डायरेक्ट खाली लागून ते खराब होऊ नये म्हणून हे एक जाळी दिलेली आहे. म्हणजे कसं थोडंसं व्हेंटिलेशन राहील, त्याला खुलं राहील व्हेजिटेबल काही ठेवले तर मला तर वाटत आहे की हे खरंच परवडतं आपण घेतलं तर. क्वालिटी खूप छान आहे. आणि यातच सेम असे हँडलवाले पण होते, पण मी ते घेतले नाही कारण आपल्याला स्टार्टिंगला ते बघायला छान वाटतं किंवा काही दिवस यूज करायलाही छान वाटतं, पण नंतर ते हँडलमध्ये क्लीन करायला म्हणा, घासायला किंवा आपल्याला जेव्हा त्यात डस्ट बसतो, धूळ बसती, तेव्हा ते काढण्यासाठी ते आपल्यालाच करावं लागतं ना, तर तेव्हा खूप अवघड जातं. आणि आपल्याला ते कितीतरी दिवस घालवायचं असतं ते कम्प्लीट खराब होईपर्यंत. तर प्रत्येक वेळेस ते तेवढं क्लीन करत बसण्यापेक्षा हँडलनं धरणं काय आणि हे उचलून घेणं काय एकच. तर म्हणलं हेच परवडतं म्हणून मी हे घेतले. आणि हँडलचा आणि याचं काही रेटमध्ये एवढा फरक नव्हता, तर म्हणून आपण छोटंसं टेम्पररी गोष्टीचा विचार न करता, म्हणजे आता हँडलनं आपल्याला उचलायला सोपं जातं हा विचार न करता आपल्याला नंतर ते अवघड किती जाणार आहे हे विचार आपण केला पाहिजे. तर काय म्हणणं तुम्हाला पटतंय का नाही माझं म्हणणं कमेंटमध्ये सांगा. तर चला असे बॉक्सेस घेतले. तर यांची पॅकेजिंग पण मस्त आली होती, बघू शकता असे बॉक्सेस आहेत आणि मस्त मध्ये जाळ्या आहेत टाकण्यासाठी असे हे बॉक्सेस. आणि त्यानंतर मी वॉशिंग मशीनसाठी कवर बघितलं. तर माझी IFBची 10 kgची वॉशिंग मशीन आहे, त्यासाठी मी कवर बघितलं, पण 8 kg मशीनला सेट होणारच कवर अवेलेबल होतं. 10 kgसाठी आउट ऑफ स्टॉक होतं. तर आता ते राहिलंय, तर कधी होईल काय माहित आता मागवणं. आता बघू, मी नोटिफाय म्हणून टाकून ठेवले, तर कधी आलंच तर मग मला मेसेज आला तर मी लगेचच मागवून घेईन. पण मी मशीनसाठी दरवेळेस IFBचंच पावडर यूज करते मशीन क्लीन करण्यासाठी. पण तरी पण माझी मशीन ना थोडीशी खराब झालेली आहे. जे त्याचं रबर असतं, आपण डोर लावतो तिथलं रबर, तर तिथले डाग काही जात नाही आहेत. मधलं मशीन एकदम क्लीन आहे, पण तिथले डाग, म्हणजे माझं कसं होतं, आता समजा मी आता कपडे वगैरे धुतले आणि आज आम्हाला निघायचं आहे, आता मधून जर व्यवस्थित वाळली नाही, पण मला तसंच ठेवून जाता येत नाही कारण माझी मशीन बाहेर आहे, मग उंदरं वगैरे जातील, काही कट करतील, म्हणून मला ते लावून जावं लागतं. आणि ते कधी कम्प्लीट ड्राय होतं, कधी होतही नाही, तर मग मध्ये मॉइश्चर राहून ते तसं थोडंफार होत राहतं. आणि माझं गेलं की 4-5 दिवस, आठवडा राहणं असतं तिकडं, तोपर्यंत ते मध्ये मॉइश्चर तसंच पाणी, त्यामुळे ती मशीन जास्त खराब होत आहे असं मला वाटतंय बरं. तर मग मी यावेळेस विचार केलाय की IFBचं यावेळेस स्किप करूया आणि आपण दुसरं कोणतं तरी मागवूया. तर मी इथं बॉसचं लिक्विड मागवलंय बघा. तर मला हे ह्याचा ॲक्च्युअल रेट 699 दाखवत आहे, पण मला हे 450ला पडले ऑफरमध्ये. तर आता मी हे यूज करून बघेल आणि व्यवस्थित वाटलं ना याचाही रिव्ह्यू मी तुम्हाला नक्कीच सांगेल. याचा रिझल्ट कसा आहे तो बघून. मी आता तर काही सांगू शकत नाही की हे कसं आहे, पण हे मी बॉसचं ऐकलंय तर म्हणलं मागून बघूया. तर आता बघू की यूज केल्याच्या नंतर नक्कीच सांगते तुम्हाला. तर चला मग अशी छोटीशी ही शॉपिंग होती. आणि चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.